जनता पार्टी आणि महायुती निवडून आली आहे। मशीन कुठेही फिट नाही आहे, तर तुमच्या डोक्याला चक्कर आली आहे, फिट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय। तुम्ही ग्राउंडवर गेला नाहीत। संजय राऊत, तुम्ही एक सभा घेतली होती का? ठीक आहे, तुमची तब्येत ठीक नव्हती, प्रकृती ठीक नव्हती। उद्धवजी ठाकरे यांनी एक सभा घेतली का? आदित्यजी ठाकरे यांनी एक सभा घेतली का? घरामध्ये बसून निवडणूक जिंकता येत नाही, कार्यकर्त्यांमध्ये जाऊन आणि जनतेमध्ये जाऊन निवडणूक जिंकावी लागते। आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे नेते हे जनतेमध्ये गेले, घरामध्ये बसले नाही, त्याच्यामुळे मशीन फिट नाही तर तुमचं डोकं फिट आहे। संजय राऊत असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट झाली। ज्या नगरपालिकेचं बजेट 30 कोटी आहे, ते भाजपनं 150 कोटींचा खर्च केला। यापुढे विरोधी पक्ष टिकणारच नव्हता। खरं तर विजयाचा सुनामी येतो किंवा विजयाची लाट येते। इथं उभाटा गटाच्या पराभवाची सुनामी आली, उभाटा गटाच्या पराभवाची लाट आली। उभाटा गटाला सिंगल डिजिटमध्ये जवळपास 8-9 ठिकाणी काहीतरी उभाटा गटाला आघाडी मिळते, त्यामुळं उभाटा गटाच्या पराभवाची लाट या निमित्ताने बघायला मिळाले। उभाटा गटाच्या पराभवाची सुनामी या निमित्ताने बघायला मिळाली। संजय राऊत, तुम्ही स्वतःला पक्षप्रमुख म्हणून घोषित करू इच्छितात। अजून उद्धवजी ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली नाही, त्याच्या आधी संजय राऊत पत्रकार परिषदेला पुढे आले। संजय राऊत यांना वाटतं की आपणच उभाटा गटाचे सर्वात मोठे नेते आहोत, त्याच आविर्भावामध्ये ते पत्रकार परिषदेमध्ये घेत आहेत। आणि ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्या नेतृत्वामुळे उद्धवजी ठाकरे, तुम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली बघा। सिंगल डिजिटमध्ये 7-8 ठिकाणी तुमचे 288 पैकी नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आलेले आहेत। ही अतिशय लाजिरवाणी बाब उभाटा गटासाठी आहे, संजय राऊत यांच्यासाठी आहे। पैशाचा महापूर नाही तर जनतेच्या आशीर्वादाचा महापूर आलाय आणि त्याच्या बळावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली आहे।